आपण यानंतर ठाण्यातली नेमकी पावसाची स्थिती आहे या संदर्भातला आढावा मनीष गांगुर्डे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं घेऊया। मनीष, ठाणे शहरामध्ये पावसाचा जोर होताच, मात्र ठाण्याच्या ग्रामीण भागामध्ये पावसाची नेमकी सध्याची स्थिती काय आहे आणि हवामान विभागानं अलर्ट तर जारी केलेलेच आहेत। ठाण्यामध्ये सुद्धा पुढच्या 24 तासात पावसाचा जोर कायम राहणार आहे। मनीष, सध्याची नेमकी काय स्थिती आहे? अजिंक्य, आपण जर बघितलं तर काल रात्रीपासून ठाण्यामध्ये तुफान पाऊस हा पडतोय। पावसाने परिपूर्ण बॅटिंग जी आहे ती केलेली आहे। आता देखील आज संध्याकाळची वेळ झालेली आहे, पण मात्र संपूर्ण ढगांकडे जर बघितलं तर काळोख सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हवामान खात्याने सांगितल्यानुसार की पाऊस पुढच्या 24 तासामध्ये मोठ्या प्रमाणात पडणार आहे, तसं चित्र देखील आपल्याला बघायला मिळते। खरं तर सकाळपासून ज्या पद्धतीने पाऊस पडतात त्यानुसार विचारच्या सत्रामध्ये लोकमान्य नगर पारा नंबर 2 या ठिकाणी एक इमारतीची संरक्षण भिंत जी आहे ती देखील पडली गेली होती पावसाच्या या वातावरणामुळे। त्यानंतर सकाळचा भाग आहे ठाण्यातील जो वंदना डेपोचा त्या डेपोच्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। त्या ठिकाणची वाहतूक देखील ही थांबवण्यात आली होती, पण आपत्ती व्यवस्थापन आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पंपिंग सेक्शन लावल्यामुळे त्या ठिकाणची पंपिंग लावल्यामुळे पाणी हे निचरा करण्यासाठी त्याची मदत झाली। थोड्या वेळापूर्वी ठाण्याच्या काही भागांमध्ये झाडं जे आहेत ते देखील पडली होती। सिद्धिविनायक हॉस्पिटल परिसर जो आहे वर्तलनगर परिसर त्या ठिकाणी मोठं झाड हे पडल्याने संपूर्णपणे तिकडची वाहतूक जी आहे ती ठप्प झाली होती। आता अग्निशमन दलाच्या माध्यमातून त्या ठिकाणची जी वाहतूक आहे ती आता सुरळीत करण्याचा प्रयत्न चालला आहे। त्या ठिकाणची झाडं जी आहेत ते आता बाजूला करण्याचा प्रयत्न चालला आहे। आपण बघतो की ही शहराची परिस्थिती आहे, पण मात्र ग्रामीण भागामध्ये ज्या नद्या आहेत, जे नाले आहेत त्यांना आता भरून वाहत आहेत। त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने सतर्कतेचं आव्हान केलं आहे की जे नदीकाठी राहणारे लोक आहेत त्यांनी सतर्क राहावं असं आश्वासन देखील पालिकेच्या तर्फे करण्यात आलं आहे। अजिंक्य, ठीक आहे। मीनाक्षी, मनीष आणि अमोल, आपण आपापल्या विभागातली पावसासंदर्भातली माहिती दिली त्याबद्दल आपले आभार आणि या संदर्भातले अपडेट सातत्यानं तुमच्याकडनं घेतच राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।